राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावणबाळ निराधार योजना व निराधार योजनेचे पैसे जमा का होत नाही. तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत की तुमचे पैसे कुठे अडकलेले आहे व का कारणामुळे अडकले हे बघू या व्हिडिओत. नंतरचं कारण असं आहे की पैसे आमचे जमा होतात, नाही जमा होत, पण तरी मोबाईलवर मेसेज येत नाही. आणि DBT व आधार लिंक कसे करायचे, तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आपल्याला जो काही हप्ता मिळालेला आहे तो 9 एप्रिल 2026 रोजी आणि 10 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत यामार्फत DBT पोर्टलमार्फत आपल्यावर खात्यात जमा करण्यात आलेला आहे. अशी सूचना SAS.my.org या लिंकवर आलेली होती. तर सर्वात पहिलं कारण त्याचं असं आहे की तुमचे जे आधार कार्ड आहे ते अपडेट नाही आहे. असे याचा अर्थ असा आहे की जे आपल्याला जुने आधार कार्ड मिळालेले होते, उदाहरणार्थ या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तुम्हाला जे बारकोड दिसतात, हे एकदम जुनं आधार कार्ड आहे. आता नवीन बारकोडवाले आधार कार्ड येत आहे. तर तुम्ही सर्वात पहिले आधार सेंटरवर जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करावे. आता नंतरचा मुद्दा असा आहे की आमच्या खात्यात पैसे येतात नाही येत याचे मेसेज आम्हाला मोबाईलवर प्राप्त झाले पाहिजे. त्याकरता तुम्हाला सर्वात पहिले बँकशी संपर्क साधावा लागणार आहे. तर सर्वात पहिले तुम्ही बँकमध्ये गेल्यावर बँक कर्मचारी तुम्हाला एक बँक लिंकचा फॉर्म देतात. त्यावर तुमचे आधार डिटेल्स, मोबाईल नंबर जो तुम्हाला लिंक करायचा आहे तो त्या फॉर्मवर पूर्णपणे व्यवस्थित भरावे. तर अशा प्रकारे तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक होऊन जाईल व तुम्हाला सर्व प्रकारचे SMS बँकद्वारे मिळत जातील. तर आता बघूया DBT म्हणजे काय. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे ज्याचा अर्थ असा आहे की तुमचे समजा बँक खाते 2 खाते आहेत किंवा 2पेक्षा 3 आहे, एकापेक्षा जास्त अशी खाते आहेत. तर ज्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे ती लास्टवाला बँक, म्हणजे लास्ट ज्या टायमाला तुम्ही खातं खोललं असेल, कोणी पहिलं खातं खोलतं, कोणी दुसरं खातं खोलतं, नंतर जे लास्टवालं खातं असतं ते DBT लिंक होते. केव्हा केव्हा असं होत नाही. तर आपण बघू DBT लिंक कसे करायचे आहे. तर DBT लिंक करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स व मोबाईल नंबर याची झेरॉक्स काढून एक बँकमध्ये फॉर्म भेटतो, तो आधारशी लिंक करण्याचा फॉर्म असतो, तो बँकमध्ये जाऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचे खाते लिंक होऊन जाईल. आमचे आधार कार्ड बँकला लिंक आहे का नाही ते कसे चेक करावे, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकत आहे. त्याहून तुम्ही तुमचे आधार मॅपिंग, आधार सीडिंग किंवा बँक लिंक स्टेटस चेक करू शकता. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसेल. आणि ते ॲक्टिवेट येत आहे, तर ॲक्टिवेट म्हणजे तुमचं आधार लिंक आहे, आणि ते ॲक्टिवेट नसेल तर तुमचे आधार लिंक नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.